अगदी 5 वर्षाच्या बाळाकडे सुद्धा डिसिजन घेण्याची ताकद असली पाहिजे. फर्स्ट चाइल्ड असतात ते कोणाला समजतच नाही की ह्याला काही प्रॉब्लेम असू शकतो, तर कशी लक्ष येत की हे आपण आयडेंटिफाय करायला पाहिजे की ह्या गोष्टींमुळे आपला मुलगा थोडासा वेगळा आहे. मिक्सअप होत नाही म्हणून त्याला लांब ठेवतो, त्याला लांब ठेवतो म्हणून तू परत मिक्सअप व्हायला शिकत नाही. ते लहान मुलांना मोबाईल देणं म्हणजे त्यांना एक प्रकारचा ड्रग देणार काय रोज. की अगदी 6 महिन्याचा बाळ जेवत नाही म्हणून त्याला मोबाईल दिला जातो, त्याला भरवतात. बरोबर. आणि मग तो 10 मिनिटाच्या स्क्रीन टाइमचे 4 तास कसे होतात, 6 तास कसे होतात ते कळत नाही. कसं त्यांनी मोबाईल मॅनेज केला पाहिजे मुलांचा की एवढ्या वयामध्ये एवढाच द्यायला पाहिजे किंवा असं काही करू शकतात. जगातली सगळ्यात अगदी महागडी आणि सगळ्यात एक्सपर्ट अशी थेरपिस्ट सुद्धा या 2 गोष्टी रिप्लेस करू शकणार नाही. दी मराठी पॉडकास्टच्या आपल्या नव्या एपिसोडमध्ये आपल्या आजच्या गेस्ट आहेत. त्याचं नाव आहे डॉक्टर मयुरी रामदासी आणि त्या स्पीच अँड लँग्वेज थेरपिस्ट आहेत. ह्या फील्डमध्ये त्यांना 23 वर्षापेक्षा जास्तचा एक्सपिरियन्स आहे आणि अरुला फॉर ऑटिझम याचे ते फाउंडर देखील आहेत. आणि ह्या एपिसोडमध्ये आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की ऑटिझम म्हणजे काय असतं, ऑटिझम असणाऱ्या चाइल्ड्सला कसं ट्रीट करायचं आणि त्याची लक्षणं काय असतात, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपण ह्या एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत. म्हणून बघत राहा आपला आजचा एपिसोड. तर मॅडम, आजचा जो एपिसोडमध्ये आपण विषय घेणार आहोत खरंच तो अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि सगळे जे मदर्स आहेत आणि जी फॅमिली जे बघणार आहेत त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. आणि भारतामध्ये अजून त्या गोष्टीबद्दल तेवढं म्हणजे अवेअरनेस नाही आहे. तर ह्या पॉडकास्टमध्ये आपण करण्याचा प्रयत्न करू. तर पॉडकास्ट चालू करण्याच्या आधी मॅडम मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की तुमची जर्नी काय आहे, ती तुम्ही काय करता. नमस्कार स्वप्नील, माझं नाव मयुरी रामदासी. मी व्यवसायाने किंवा ज्याला आपण म्हणतो डिग्री स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट आहे आणि अरुला फॉर ऑटिझम या व्हेंचरची या प्रोजेक्टची फाउंडर आहे. 23 वर्षांचा माझा अनुभव आहे स्पीच थेरपी या सब्जेक्टमध्ये. आणि त्याचबरोबर मला सांगण्यास अत्यंत आनंद होतो की एक ग्लोबल स्पीच लँग्वेज थेरपिस्ट असण्याबरोबरच आय एम अ प्राऊड मदर ऑफ एन 16 year old ऑटिस्टिक डॉटर who is beautifully developing. बरोबर. तर हा प्रवास म्हणजे अरुला फॉर ऑटिझम हा प्रवास थेरपिस्टचा, स्पीच थेरपिस्टचा पण आहे, पण त्याहूनही जास्त मोठा हा एका आईचा आहे. तर ऑटिझम या विषयामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात आणि खोलवर जनजागृती होणं फार महत्वाचं आहे. हो. आणि त्यासाठी तुम्ही मला या मंचावर या पॉडकास्टसाठी इन्व्हाइट केलं, आमंत्रित केलं. खूप खूप आभारी आहे त्यांची. मॅडम, आता तुम्हीच म्हटलात की जागृती होणं गरजेचं आहे, पण हा एकतर काय लोकांना माहितीच नाही म्हणजे ऑटिझम म्हणजे काय, तर ते मला तुम्ही सांगू शकता का आपल्या ऑडियन्ससाठी की ऑटिझम म्हणजे नक्की काय? नक्की. थोडंसं आपण सायंटिफिक त्याबद्दल मी एक्सप्लेनेशन देते आधी. ऑटिझम याचा जर मराठीत अर्थ पाहायला गेलो तर तो आहे स्वमग्नता. ओके. म्हणजे आपल्यातच राहणं. जे इंडिव्हिज्युअल्स, जी मुलं प्रेफर करतात स्वतःमध्येच राहणं, त्याला म्हणतात स्वमग्नता. ओके. आता जेव्हा ऑटिझमला आता डिफाईन करायची आहे किंवा डेफिनेशन सांगायची, व्याख्या सांगायची, तर ऑटिझम इज अ न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर. ओके. ओके. इट्स अ न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर कॅरेक्टराइज्ड बाय 3 मेन सिम्पटम्स और कॅरेक्टरिस्टिक्स. तर सगळ्यात पहिलं महत्त्वाचं जो सिम्पटम आहे, कॅरेक्टरिस्टिक आहे, ते आहे लॅक ऑफ कम्युनिकेशन. ओके. सो व्हेन आय से लॅक ऑफ कम्युनिकेशन म्हणजे मूल सुसंवाद साधू शकत नाही, संभाषण करू शकत नाही, बोलू शकत नाही, एक्सप्रेस करू शकत नाही स्वतःला. हे त्याचं पहिलं सिम्पटम आहे. दुसरं जे आहे देर इज लॅक ऑफ सोशलायझेशन. म्हणजे प्रत्येक वयाला बघ, सोशलायझेशन म्हणजे बाहेरच्या जगाबरोबर मिक्स होणं, त्यामध्ये समरसून जाणं, त्याला रिॲक्ट करेल, रिस्पॉन्ड करेल. बरोबर. तर ही जी बाळं असतात जी या स्पेक्ट्रमवर म्हणतो, ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये मोडतात किंवा येतात, ही बाळं जगाशी संपर्क तितका सहज आणि असा फर्मली करू शकत नाही. बरोबर. थोडक्यात काय, तर 2 वर्षाचा मूल आहे पण ते त्याच्याच वयाच्या 2 वर्षाच्या बाळाबरोबर खेळत नाही. खेळणं किंवा एज अप्रोप्रिएट ज्याला मिंगलिंग म्हणतो आपण, कॉन्व्हर्स करणं, कम्युनिकेट करणं, ते करू शकत नाही. किंवा त्या वयात जे जे खेळ एक नॉर्म्स असतात की या वयात
बाळाने हे असे खेळ खेळले पाहिजे. या वयात त्याने बाहेर जाऊन गार्डनमध्ये, प्लेग्राऊंडमध्ये आता घसरगुंडी आहे की या पद्धतीने खेळली पाहिजे, किंवा 4 मुलांमध्ये एकत्रित येऊन काही गेम्स असतात ते खेळले पाहिजे. ते बाळ करत नाही, त्याला आवडतच नाही मिक्स व्हायला. हे दुसरं सिम्पटम आहे. सगळ्यात तिसरं जे सिम्पटम आहे महत्त्वाचं किंवा कॅरेक्टरिस्टिक आहे त्याची, हे म्हणजे देयर इज अ प्रेझेन्स ऑफ नेगेटिव्ह बिहेवियर. ओके. म्हणजे काय होतं, जे पहिलं सिम्पटम मी सांगितलं आहे, पहिलं जे हे सांगितले कॅरेक्टरिस्टिक, ती लॅक ऑफ कम्युनिकेशन. जेव्हा बाळ स्वतःला एक्सप्रेस करू शकत नाही, बोलू शकत नाही, स्वतःला व्यक्त करू शकत नाही, त्यावेळेस मग ते काही बिहेवियरल सिम्पटम्स किंवा सेन्सरी सिम्पटम्स इश्यूज डेव्हलप बरोबर. करतात. म्हणजे एखादी वस्तू हातात घेऊन तिच्याशी एका पर्टिक्युलर वेलेच खेळणं, किंवा हाताचे हातवारे करत राहणं, सेल्फ हार्मिंग बिहेवियर, स्वतःला त्रास करून देणं, स्वतःला मारणं, ओके. फिटिंग बिहेवियर, दुसऱ्यांना त्रास करणं, त्रास देणं, म्हणजे ज्याला आपण त्रास देणं म्हणतो त्याचा हेतू नसतो तसा, बट बिकॉज ही इज नॉट एबल टू कम्युनिकेट, ते करू शकत नाही. एका जागी स्थिर न बसणं, किंवा स्थिर म्हणण्यापेक्षा एज अप्रोप्रिएट ॲक्टिव्हिटी न करणं, हायपर ॲक्टिव्ह असणं, सतत रेस्टलेस असणं, कसल्या ना कसल्या तरी शोधात किंवा स्पर्श, प्रत्येक वस्तूला स्पर्श करून त्याचा अंदाज घेण्याच्या बरोबर. प्रयत्नात असणं. त्याचबरोबर आरडाओरडा, त्या येलिंग म्हणतो, स्क्रीमिंग म्हणतो, अन्न म्हणजे ज्याला आपण जेवणाचे पॅटर्न म्हणतो, इटिंग पॅटर्न म्हणतो, हो. तो डिसरप्टेड असणं, झोप त्याचे बरोबर. डिसरप्टेड असणं, असे असंख्य अनेक सिम्पटम्स आहेत. त्यातले काही नेगेटिव्ह जे बिहेवियर्स आहेत, नेगेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, त्या मी आता मेन्शन केल्या. थोडक्यात काय तर मूल अशांत असणं, हे या 3 कॅरेक्टरिस्टिक्सने आज ऑटिझमला आपण थोडक्यात डिफाईन करू शकतो किंवा सांगू शकतो की हे असे सिम्पटम्स या बाळांमध्ये. तर मॅडम तुम्ही सगळे लक्षणं सांगितलीत. पण आता मला ना एक कन्फ्युजन होतं, की आता हा डिसऑर्डर आहे का डिसीज आहे? म्हणजे हा आपण त्याला कसं डिफाईन करणार? काय नक्की? अजूनही या बाबतीत कन्फ्युजन म्हणण्यापेक्षा मी हां. म्हणते अवेअरनेस नाही. अवेअरनेस नाही. बरोबर. बरोबर. आता एखादी गोष्ट जेव्हा डे टू डे ॲक्टिव्हिटी जी असते आपली बरोबर. किंवा रोजच्या दैनंदिन जीवनात ती जी काम करायची आपली ही असते, त्यामध्ये जर इंटरफिअर करायला लागली, की त्याच्यामुळे जर आपल्याला आपला परफॉर्मन्स देता येत नसेल एखाद्या व्यक्तीला, डे बरोबर. टू डे ॲक्टिव्हिटीज कॅरी आउट करता येत नसते, तर आपण त्याला डिसऑर्डर म्हणतो किंवा हो. एका प्रकारची इम्पेअरमेंट म्हणतो. बरोबर. तर ऑटिझम जेव्हा विचार आपल्याला केला जातो ऑटिझमचा, म्हणजे कसं ऑटिझम इट इज नॉट ओन्ली अन ऑटिझम, इट इज अन ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर, ओके. असं ह्याला डिफाईन केलं जातं. आता थोडासा विचार करूया आपण एक 50 वर्षापूर्वीचा. ओके, जेव्हा ह्या सगळ्या टर्मिनॉलॉजीज वगैरे किंवा हो. हे नाव पुढे जगासमोर आलं की असं बरोबर. काहीतरी असतं, असा काहीतरी हां. काहीतरी कंडिशन आहे, असं काहीतरी बरोबर. डिसऑर्डर आहे, त्यावेळेचा आपण आता विचार करूया. तर त्यावेळेस काय व्हायचं की अवेअरनेस किंवा अर्ली ज्याला इंटरव्हेन्शन म्हणतो, पिकअप करणं त्या बाळाला त्या वेळेस, हे तेव्हा होत नसायचं. बरोबर. म्हणजेच काय व्हायचं, एखादं मूल जेव्हा 3, 3.5, 4 वर्षाचं व्हायचं आणि जेव्हा त्याचे सिम्पटम्स सगळे असे फुल्ली ब्लोन, म्हणजे पूर्णपणे असे बाहेर आलेले असायचे, की 4 वर्षाचं मूल आहे, 5 वर्षाचं, बोलतच नाहीये, प्रचंड आदळापट करतंय, एका जागी हो. स्थिर बसत नाहीये, साधं त्याला शूचं भान कळत नाहीये किंवा अशा काही गोष्टी, बरोबर. त्यावेळेस इट वॉज लाईक अ फुल्ली ब्लोन सिम्पटम्स. हां. त्यावेळेस त्याला डिसऑर्डर म्हणून लेबल करण्यात आलं, बिकॉज इट वॉज इंटरफिअरिंग बरोबर. with his day-to-day life, ॲक्टिव्हिटीज with his सगळ्या. progress, हं. in every aspect. पण आता जर विचार केला तर या काळात, आत्ताच्या काळात, बरोबर. जेव्हा अवेअरनेस वाढलेला आहे बरोबर. आणि त्याचबरोबर वय जे आहे डायग्नोसिसचं, तेही आता हळूहळू कमी होत चाललेलं आहे. बरोबर. अधिकाधिक कमी वयात, म्हणजे जितकं लहान मूल आहे त्या वयात आपण डायग्नोस किंवा आपण डिटेक्ट करू शकतो की समथिंग इज नॉट राईट विथ द चाइल्ड, काहीतरी प्रॉब्लेम आहे. हो. तर हे वयही कमी होत चालले आणि त्यामुळे त्याच्यावरची ट्रीटमेंट म्हणा, त्याचे आउटकम्स म्हणा, हे बेटर होत चालले. ह्या वेळेस विचार करता त्याला आता डिसऑर्डर असं लेबल न करता एक कंडिशन म्हणून लेबल करणं जास्त सोयीस्कर आहे किंवा जास्त बरोबर आहे. आणि त्याही पुढे जाऊन मी म्हणेन की कंडिशनही म्हणू नका, न्यूरो डेव्हलपमेंटल कंडिशनही म्हणू नका, जस्ट कॉल इट ॲज
एक्सटेंडेड बिहेवियर. म्हणजे कसं असतं, आपण एखादं मूल म्हणतो ना, अरे हा हट्टीच आहे, किंवा एखाद्या पर्सनॅलिटी बद्दल आपण बोलतो, अरे हा फार चिडखोरच आहे, हा असाच आहे, ही तशीच आहे, ही फारच रुसते, हा फारच झोपतो, हा फारच आळशी आहे. हे असे आपण विशेषणं लावतो. ही विशेषणं जेव्हा आपण एखाद्या न्यूरोटिपिकल लोकांबद्दल करतो, तेव्हा त्याचा एक प्रोबॅबिलिटी कर्व आहे. म्हणजे त्या एका लिमिटमध्ये ते पडतात, तेवढं ऍडजस्ट करतो तो मनुष्य स्वतःला. त्याच्याकडे तेवढी कोपिंग मेकॅनिझम आहे, म्हणून त्याला आपण म्हणतो की हे त्याचे स्वभाव असा नाव देतो. पण इथेच आपण या मुलांना म्हटलं पाहिजे की हे जे सिम्पटम्स ते दाखवतात किंवा जे प्रेझेंट करतात, दीज आर नथिंग बट देअर एक्सटेंडेड बिहेवियर्स. म्हणजे थोडं जास्त आहे, एका जागी स्थिर बसत नाही, हायपर ऍक्टिव्ह आहे, थोडा जास्त आहे, लक्ष देऊन ऐकत नाही, थोडं जास्त हे आहे. या पद्धतीचं जर वातावरण क्रिएट झालं आपल्या समाजामध्ये, सोसायटीमध्ये, तर ऍक्सेप्टन्स जो असतो त्यालाही वाढायला मदत होईल. बरोबर, असं मला वाटतं. पण आता काय होतं मॅडम, की आता जसं आपण हे लहान मुलांच्या बाबतीत आहेत, आणि आजकाल तर मुलं म्हणजे 1 किंवा 2च मुलं असतात मॅक्सिमम. आता ठीक आहे, दुसऱ्या वेळेस जेव्हा प्रेग्नंट असते, तिला जेव्हा मुलं होतं, तर तिला एक आयडिया असते की दुसऱ्या वर्षामध्ये असं होतं, तिसऱ्या वर्षामध्ये असं होतं. म्हणजे फर्स्ट चाइल्ड असतात ते कोणाला समजतच नाही, म्हणजे की ह्याला काही प्रॉब्लेम असू शकतो. तर कशी लक्षणं आहेत की हे आपण आयडेंटिफाय करायला पाहिजे की ह्या गोष्टींमुळं काहीतरी दिसते आपल्याला की आपला मुलगा थोडासा वेगळा आहे. स्वप्नी, तू आता हा प्रश्न विचारलास मला की फर्स्ट टाइम जी आई असते, जिला आपण पहिलट करेल म्हणतो, किंवा पहिल्यांदा जी प्रेग्नंट असते झालेली, ती आई होणार असते, तिला काही माहीत नसतं, तिला काही कळत नसतं. पण मला एक गोष्ट विचारायची आहे या सगळ्या ज्या होऊ घातलेल्या आणि नवीन आई झालेल्या सगळ्या मुलींना, की तुम्ही एवढ्या शिकलेल्या आहात, वी टेक एज्युकेशन, यू आर एज्युकेटेड, वेल क्वालिफाईड. एखाद्या डिग्रीचा अभ्यास करताना किंवा ती डिग्री मिळवताना तुम्ही किती अभ्यास केलाय? खूप अभ्यास केला. दिवस रात्र आपली डिग्री मिळवताना, आपलं क्वालिफिकेशन कंप्लीट करताना तुम्ही किती अभ्यास केलाय? दिवस रात्र अभ्यास केलाय, मेहनत केली आहे, जिज्ञासेने सगळ्या गोष्टी आत्मसात केलेल्या आहेत, त्यांना नीट त्याचं विश्लेषण केलेलं आहे आणि अभ्यास करून परीक्षा देऊन ती डिग्री मिळवली. मग मातृत्व ही अशी एक डिग्री का तुम्ही समजत नाही? आणि त्याचा थोडासा अभ्यास, फार पण नाही, थोडासा अभ्यास करण्याची तयारी का दाखवते? इथे मला सांगायचंय की ज्या क्षणी मला असं कळतं की मी आता आई आहे आणि माझं बाळ आता वाढतंय, ते जन्माला आलेलं, तर ते मोठं होणार आहे, तर देर इज समथिंग कॉल्ड एज, लॉट ऑफ लिटरेचर इज अवेलेबल, खूप खूप साहित्य अवेलेबल आहे, की कुठल्या वयात बाळ काय करतं, ज्याला आपण रूढ भाषेत म्हणतो माइलस्टोन्स ऑफ द चाइल्ड. की कुठल्या वयात, किती वर्षाचं झालं, किती महिन्याचं झालं, तर काय काय त्याच्या गोष्टी नॅचरली बाळ करायला लागतं, यांचा अभ्यास करणं आणि त्याच्यावर लक्ष ठेवून असणं हे फार काही कठीण काम नाही. इट इज नॉट अ रॉकेट सायन्स, इट इज व्हेरी इझी. फॉर एक्झाम्पल, 3-3.5 महिन्याला बाळ मान धरतं, 5-6 महिन्याला ते उपडं पडून पुढे पुढे सरकायला लागतं, 7-8 महिन्याला ते रांगायला लागतं, वर्षभराचं झालं की ते चालायला लागतं. या साध्या मोटर माइलस्टोन्स आहेत ना, तसेच स्पीच माइलस्टोन्स असतात, स्पीच डेव्हलपमेंटचे माइलस्टोन्स. तर ह्या स्पीच माइलस्टोन्सवर पण लक्ष ठेवणं, त्याच्याचबरोबर कॉग्निटिव्ह माइलस्टोन्स ज्याला म्हणतो, की त्याची बौद्धिक वाढ कशी होतीये याच्यावर लक्ष ठेवणं फार सोपं आहे आणि हे कुठेही सहजगत्या अवेलेबल आहे. तर तसा अभ्यास जर प्रत्येकाने केला तर आपल्या बाळात काहीतरी डिफरंट आहे, आपलं बाळ व्यवस्थित फॉल होतंय, काहीतरी पुढे मागे होतंय, हे तिला सजगपणे कळेल. ती सजग असेल तर तिला त्या गोष्टी कळतील. बरोबर. आता जर ऑटिझमचाच आता विचार केला तर मी नेहमी सांगते की साधारण 4 ते 5 महिन्याचं मूल, ओके, ज्या वयात एक सोशल स्माइल डेव्हलप करतं, म्हणजे हसायला लागतं, आवाज करायला लागतं, बोलणाऱ्यांशी म्हणजे जे बोलतात स्पीकर्स असतात त्यांच्या आवाजाला रिस्पॉन्ड करायला लागतं, त्याच्या वोकलायझेशन थ्रू. आणि साधारण 8-9 महिन्याचं झालं की बॅबलिंग स्टेज सुरू होते, बब्बा बब्बा दद्दा असे आवाज काढायला लागतं. वर्षभराचं मूल झालं तर पहिला मिनिंगफुल वर्ड, ज्याला अर्थपूर्ण शब्द म्हणतो, तो बाहेर येते. म्हणजे आई, बाबा, जिद्दू, बुर्र असे छोटे छोटे शब्द वापरतो बाळ, त्याला समजायला लागतं. त्याचबरोबर साधारण 1.5 वर्षाचं मूल जे आहे ते 2 वर्ड फ्रेजेस कंबाईन करून बोलायला लागतं. म्हणजे आई चल, दुधू दे, बिक्की दे, बाब्बा कुठे,
छोटे छोटे शब्द हे बाबा, इंटोनेशन्स त्याचे फॉर्म व्हायला लागतात, त्याच्या आवाजामधले रायझिंग टोन्स, फॉलिंग टोन्स हे बरोबर त्या वेळेस व्हायला लागतात. जर या वयात तुम्ही ह्या गोष्टी ऑब्झर्व करत नसाल तर डेफिनेटली तिथे लक्षात घ्यायचे की दिस इज अन अलार्मिंग साईन. काहीतरी मागे पुढे होत आहे, मला थोडं जास्त लक्ष दिलं पाहिजे आता. कळतंय? आणि अशा पद्धतीने अर्ली पिकिंग अप किंवा ज्याला अवेअरनेस म्हणतो किंवा ज्या गोष्टीचं लक्षात येणं म्हणतं हे सर, आणि हे प्रत्येक आईला सहज शक्य आहे. ह्याच्यासाठी काही फार मोठं तुमचं क्वालिफिकेशन असण्याची गरज नाही. अगदी सर्वसामान्य आईलाही ते खूप खूप शक्य आहे. बरोबर. इथे काय होतं बऱ्याचदा, अजून एक विषय मला इथे सांगावासा वाटतो की बऱ्याचदा पेरेंट्स नोटीस करतात. म्हणजे कसं, आई नोटीस करते, वडील नोटीस करतात की बोलत नाहीये, अजून बोलत नाहीये बाळ, 1.5 वर्षाचा झाला, 1.25 वर्षाचा झाला, 2 वर्षाचा झाला, अजून नीट बोलत नाहीये. पण घरातले काही मोठे असतात, म्हणजे आजी आजोबा किंवा काय, त्या 2 प्रकारचे असतात. त्यात आजी आजोबांचे पण सजग आजी आजोबा हा एक प्रकार असतो. बऱ्याचदा ते नोटीस आणून देतात, नोटीस मध्ये किंवा त्या लक्षात आणून देतात की असं हा बोलत नाहीये, अजून ही अजून हाक मारत नाहीये किंवा आवाज दिला तिच्या नावाला तर ते बाळ वळून बघत नाहीये, रिस्पॉन्ड करत नाहीये आवाजाला. बरोबर. किंवा बोलताना माझ्या डोळ्यात डोळे घालून आय कॉन्टॅक्ट देऊन बोलत नाहीये. हे आजी आजोबा पण सांगू शकतात. पण त्याच बाजूला एक दुसरी बाजू असते आजी आजोबांची. अगं त्याचा बाप पण उशिरा बोलायला लागला, तो अगदी 5 वर्षाचा झाला तेव्हा बोलायला लागला, तू काही काळजी करू नको, बोलेल. अशा पद्धतीने थोडं पुश केलं जा. म्हणजे याच्यामध्ये मला दोष द्यायचा नाही, पण निसर्गाचे एक चक्र आहे. निसर्गाने त्या वेळी ते माइलस्टोन्स देण्यामागे काहीतरी कारण आहे. बाळाची बौद्धिक डेव्हलपमेंट, त्याची स्पीच डेव्हलपमेंट, कम्युनिकेशन डेव्हलपमेंट, कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट ही सगळी छान व्हावी आणि त्याचा पुढचा प्रवास जो आहे त्याची पुढची प्रगती खूप व्यवस्थित व्हावी सोपस्काररित्या, म्हणून निसर्गाने हे चक्र असं आखलेलं आहे. आपल्याला फार काही करायचं नाही, निसर्गाचं चक्र सुरळीत चालू आहे की नाही आपण फक्त लक्ष द्यायचं. तर तेवढं आपण करू शकतो की नाही? बरोबर. तर मिळालं ना तुला उत्तर? मस्तच. आणि आपले जे ऑडियन्स त्यांना पण खूप म्हणजे उत्तर चांगलंच भेटलं असेल. तुम्ही ज्या भाषेत सांगितलं म्हणजे मला समजू शकतं, तर नक्कीच जी आई आहे स्वतः जी ह्या फेजमध्ये आहे तिला तर नक्कीच समजेल. आणि एक माझ्या ओळखीमध्ये आहेत, तर त्यांचं कसं झालं की तो मुलगा आहे, लहान होता आणि थोडा मोठा झाला, 1-2 वर्ष बोलत नव्हता. पण नंतर त्यांना लक्षात आलं 2 वर्षांनी की त्याला ऐकायलाच जात नाहीये. मग त्याला ते थेरपीज करा, मग परत आता ऑपरेशन करायला सांगितलंय. ते असं झालं, पण 2 वर्षापर्यंत लक्षात नाही आलं की काहीतरी प्रॉब्लेम आहे. मग मुलगा बोलत नाहीये म्हटल्यावर आपण कसं आयडेंटिफाय करायचं की काहीतरी प्रॉब्लेम आहे, म्हणजे अगदीच कुठल्या लक्षण आहेत की आपण आयडेंटिफाय करू शकतो? आता तुझे उदाहरण दिलंस ना स्वप्नील, ती एक सेन्सरी डेफिसिट आहे, ज्याला आपण हिअरिंग इम्पेअरमेंट म्हणतो. ज्याच्यामध्ये ऐकू म्हणजे ते कानाचा जो अंतेंद्रिय ज्याला म्हणतो आपण, म्हणजे कॉक्लिया, ते जे रिअल सेन्स ऑर्गन तोच डेव्हलप झालेला नाहीये, तर तिथे प्रॉब्लेम. पण वेन इट कम्स टू ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर, याच्यामध्ये गंमत थोडी वेगळी आहे. द चाइल्ड इज एबल टू हिअर एव्हरीथिंग, म्हणजे त्याला ऐकू सगळं येत असतं. म्हणून तू बघशील की 2 वर्षाचा मूल मोबाईलचं त्याचा आवडती ट्यून वाजली की धावत कुठल्याही रूम मधून येणार आणि मोबाईल उचलणार, किंवा टीव्हीवर त्याच्या आवडीचं राईम सुरू झाली, एखादं गाणं सुरू झालं किंवा एखादी ऍडव्हर्टाईज सुरू झाली की कुठूनही धावत येऊन ते बघणार. हे दिसतं. पण ह्याच बाळाला, त्याचं नाव सपोज घे अर्णव आहे, अर्णव अर्णव म्हणून आई 10 वेळा हाका मारते, पण ते लक्ष देत नाही, ऐकायला येऊन पण. देर इज कॉल्ड ॲज, यालाच म्हणतात देर इज लॅक ऑफ लिसनिंग स्किल्स इन केस ऑफ ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर. लॅक ऑफ लिसनिंग स्किल्स म्हणजे काय? लिसनिंग काय याच्यासाठी आधी अभ्यास करणं, ऐकणं म्हणजे नक्की काय? देर इज अ डिफरन्स बिटवीन हिअरिंग अँड लिसनिंग. हिअरिंग ज्याला म्हणणं म्हणजे ऐकू येणं ज्याला म्हणतो आपण, एक ऐकू येणं आणि दुसरं ऐकणं, 2 शब्दांमध्ये फरक आहे. ऐकू येणं म्हणजे बायोलॉजिकली त्याला आवाज पडतायत कानावर, आणि ऐकणं म्हणजे हिअरिंग प्लस अंडरस्टँडिंग, हे पडलेले आवाज समजणं, त्यांच्या मागचे अर्थ समजणं आणि त्या अनुषंगाने रिस्पॉन्ड करणं, त्याला लिसनिंग म्हणतात. हे डेव्हलप होत नाही. देर आर ब्लॉकेजेस
त्यामुळे ते डेव्हलप होते, ज्याला म्हणतो लिसनिंग स्किल्स डेव्हलपमेंट. हे फार फार इम्पॉर्टंट आहे. परत या लिसनिंगला 2 ऍस्पेक्ट आहेत वेन यू कन्सिडर ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर. एक आहे लँग्वेज ऍस्पेक्ट, म्हणजे काय की भाषा समजणं, भाषा समजून ऐकणं किंवा ऐकून समजणं भाषेला, म्हणजे त्याचा भाषेचं स्ट्रक्चर म्हणतो आपण, त्याची रचना, त्याचा अर्थ, हे सगळं समजणं. कळलं? आणि दुसरा आस्पेक्ट असतो तो आहे सायकोलॉजिकल आस्पेक्ट ऑफ लिसनिंग, जो फार फार स्ट्रॉंग असतो इन केस ऑफ ऑटिस्टिक चिल्ड्रन. तो म्हणजे सिलेक्टिव्ह लिसनिंग, ज्याला म्हणतो मला ऐकायचं तर मी ऐकणार, मला ऐकायचं नाही, आय डोंट वॉन्ट टू लिसन, असा जो एक प्रकार असतो त्याला सायकोलॉजिकल आस्पेक्ट ऑफ लिसनिंग, तोही लक्षात घेणं गरजेचं. म्हणून ऐकण्यावर काम करणं, त्यांच्या लिसनिंग स्किल्सवर काम करणं हे फार महत्वाचं आहे. म्हणून ज्यावेळेस मी म्हणते यंग मदर्स किंवा आयांनी लक्षात काय घ्यायचंय, मी छोटे छोटे कमांड्स देते की अरे हा मोबाईल बाबांना नेऊन दे, किंवा अरे तो हे नळ चालू आहे तो बंद कर बाथरूमचा जाऊन, किंवा फॅनचा बटन चालू आहे ते बंद कर. आता फॅन वगैरे तर लहान आहे मूल म्हणा, तसं म्हणणार नाही, पण छोट्या छोट्या गोष्टी, हा बिस्किटचा पुडा किचन मध्ये दे, हे आजीला नेऊन दे, हे पेन मला आण, याला म्हणतात सिम्पल कमांड. ते फॉलो करतंय की नाही बाळ, ते समजतंय की नाही, त्याला तो रिस्पॉन्ड करतोय की नाही या सगळ्या गोष्टींना, याकडे लक्ष देणं पण तितकंच गरजेचं आहे. बरोबर. आता ठीक आहे, तुम्ही सगळं ऑटिझम बद्दल आपल्याला स्टार्टिंगचं थोडंसं सांगितलं, पण मला हा प्रश्न पडतो की हा जो डिसऑर्डर आहे किंवा तुम्ही म्हटलं एक्सटेंडेड जी गोष्ट आहे, एक्सटेंडेड बिहेवियर, तर मग ती येते कुठून? म्हणजे हे जेनेटिकल आहे, फिजिकल आहे का सायकोलॉजिकल आहे, ते मला जाणून घ्यायचं होतं. ऑटिझम होण्याची कारणं लिटरेचरमध्ये खूप काही मेन्शन केली आहेत. म्हणजे देर आर जेनेटिक फॅक्टर्स ऑल्सो, की घरामध्ये किंवा कुटुंबामध्ये कोणाला आधी ऑटिझम असेल तर देर इज अ चान्स, हाय चान्स की मूल ऑटिस्टिक होऊ शकतं. नंतर अक्वायर्ड काही कॉजेस असतात, त्याच्यामध्ये आपण म्हणतो की आईच्या पोटात बाळ असताना काही इन्फेक्शन्स आईला होणं, किंवा जन्म होत असताना, ज्याला पेरिनेटल आपण हे म्हणतो, की जन्म होत असताना काही प्रॉब्लेम क्रिएट होणं किंवा काही कॉम्प्लिकेशन्स होणं, जन्मल्यानंतर काही कॉम्प्लिकेशन्स बरोबर, की कुठल्याही कारणाने, मग ते कुठलंही कॉम्प्लिकेशन असू शकतं, की बाळाला त्रास होणं त्या पर्टिक्युलर ह्याच्यामध्ये, तर तीही कारणं असोसिएट झालेली आहेत. पण या बरोबरच सध्याच्या युगात असं बऱ्याचदा दिसून आलेलं आहे, सध्याच्या या स्टडीजमध्ये वगैरे, की सगळं काही ओके असतं. म्हणजे बघायला गेलं तर ना आईच्या बाजूला काही इश्यू प्रॉब्लेम किंवा वडिलांच्या बाजूला काही प्रॉब्लेम नाही. बरं, आईचं वयही काही आधी मेन्शन केलं जायचं की मॅटर्नल एज वॉज द फॅक्टर, की 30 वर्षाच्या वरचं जर वय असेल किंवा लेट एज असेल कन्सेप्शनचा, तर त्यावेळेस प्रॉब्लेम व्हायचे की आईचं वय जास्त आहे म्हणून काही दिसून आले. पण आता स्टडीजचे पॅटर्न्स बदलत आहेत, रिसर्चचे रिझल्ट्स बदलत आहेत, की अगदी यंग हेल्दी कपल्समध्ये सुद्धा ऑटिस्टिक बाळांचा जन्म होणं हे पण प्रमाण वाढतंय. तर याचा जेव्हा अभ्यास केला गेला, तो रिसर्च इज गोइंग ऑन स्टील, आय एम टेलिंग यू, रिसर्च इज गोइंग ऑन. पण आजच्या काळातला जो आईचा जर विचार केला, आत्याच्या स्त्रीचा विचार केला किंवा होणाऱ्या आईचा विचार केला, तर स्ट्रेस फॅक्टर अराउंड हर इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर, की तिला वर्क प्लेसमध्ये, तिच्या काम करते त्या ठिकाणी किंवा तिच्यावर वर्किंग असल्यामुळे किंवा कुठलाही घरातला म्हणा बाहेरचा म्हणा, स्ट्रेसमध्ये तिचं बरोबर प्रेग्नन्सी जाणं, एक्स्ट्रा त्या कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस असू शकतो ते. आणि स्क्रीन टाईम ऑफ द चाइल्ड इन द इनिशियल एज, म्हणजे आज असं बघितलं जातं की अगदी 6 महिन्याचं बाळही जेवत नाही म्हणून त्याला मोबाईल दिला जातो त्याला भरवताना, बरोबर, आणि मग तो 10 मिनिटाच्या स्क्रीन टाईमचे 4 तास कसे होतात, 6 तास कसे होतात ते कळत नाही. बऱ्याचदा आता बदलती जीवनशैली, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की आई वडील दोघंही नोकरी करणारे, त्यात वर्क फ्रॉम होम असेल तरी ते दोघं बिझी दिवसभर, मग मुलाशी किंवा बाळाला सांभाळताना एखादी कोणी ठेवलं जातं, असिस्टंट ठेवलं जातं किंवा कोण असेल, किंवा त्याला मग गुंतवायचं कशात,
तर तो एक छोटासा राक्षस, म्हणजे त्याला राक्षसच म्हणते, मॉन्स्टर म्हणते त्याला. तो हातात दिला जातो. त्याचं नाव आहे मोबाईल. आता स्क्रीन टाईम मुलांचा हा प्रचंड प्रमाणात वाढलेला. पूर्वी हो. काही रिस्ट्रिक्शन्स असायचे. स्क्रीन टाईम म्हणजे टीव्हीवरच्या काही आवडत्या सीरियल्स मुलांना बघायला द्यायचे, काही शोज बघायला. पण बरोबर. आता हा मोबाईल म्हणजे 24/7 24 तास हा एंटरटेनिंग आहे. हा एंटरटेन करतो. यामध्ये काय होतं सायंटिफिकली अभ्यास करता जेव्हा छोट्या-छोट्या बाळांना असा एक्सपोजर दिला जातो, तेव्हा नॅचरली आपला जो व्हिज्युअल सेन्स आहे तो डॉमिनंट आहे. म्हणजे कसा सगळ्या 5ही आपल्या सेन्सेसमध्ये ज्याला ज्ञानेंद्रिय म्हणतो आपण. बरोबर. तर त्या 5ही ज्ञानेंद्रियांमधला सगळ्यात जो डॉमिनंट आहे, तो आणि इफेक्टिव्ह म्हणजे जो फार पॉवरफुल आहे, तो म्हणजे व्हिज्युअल सेन्स. बरोबर. त्याला सॅटिस्फाय करायला जेव्हा स्क्रीन दाखवला जातो मुलांना, तेव्हा व्हिज्युअल डिपेंडन्सी मुलांची वाढत जाते आणि ओके. त्यांचं लिसनिंग स्किल्स हे आपोआप कमी-कमी होत जातात. म्हणजे ओके. ऐकणं कमी होत जातं आणि बघण्यावरचा जे डिपेंडन्सी आहे ती वाढत जाते आणि मग त्यातूनही ऑटिझमचे काही सिम्प्टम्स बाहेर येतात. हो. ओके स्पेक्ट्रमचे. तर ही अशी काही कारणं माझ्या दृष्टीने, माझ्या अभ्यासाच्या आणि अनुभवावरून मला महत्त्वाची वाटतात. बरोबर. इव्हन मी पण मध्ये एकदा वाचलं होतं, की लहान मुलांना मोबाईल देणं म्हणजे त्यांना एक प्रकारचा ड्रग देण्यासारखं आहे रोज. म्हणजे खूप ॲडिक्ट होतात त्या गोष्टीला. जसं ड्रगला कसा माणूस ॲडिक्ट होतो, तसं ते लगेच म्हणजे ॲडिक्ट होतात, की त्यांना पाहिजे म्हणजे पाहिजे. म्हणजे आता एखाद्याला सवय लागली ना 2-3 दिवस मोबाईल बघताना जेवायची, तर त्याला ती सवय कंटिन्यूअस लागते आणि तो मग हट्टच करतो, की मी जेवणारच नाही. याला फक्त काय काय मोठे अपवाद आहेत का याला? मला वाटतं कोणीच अपवाद नाही. आज बघायला गेलं तर मोबाईल ही श्वासाइतकी महत्त्वाची गरज बनलेली आहे हो, प्रत्येकाची. हो. मी म्हणते नक्कीच आहे. त्याच्यातून तुम्हाला यू आर कनेक्टेड विथ द वर्ल्ड. सगळ्या गोष्टी आहेत आणि मी त्याच्या विरोधात नाहीये. हं. मोबाईलचा उपयोग करून तुम्ही शिक्षण घेता, तुम्ही ज्ञान मिळवता, तुम्ही पुढे जाता आयुष्यात. पण कुठल्या वयात काय इंट्रोड्यूस करावं? कुठल्या वयात तो मोबाईल किती वेळ द्यावा? याचं भान मात्र पालकांना असणं फार गरजेचं आहे. आणि ओके. ते भान नसेल, तर मग पुढे जाऊन प्रचंड काही गोष्टी वाढलेल्या आहेत समोर. याची ओके. तयारी मग त्यांनी ठेवावी. मग तुम्हाला काय वाटतं, की आता तुम्ही जसं म्हटलं, की कुठल्या वयात म्हणजे देणं नाही असं नाही, पण कुठल्या वयात द्यावं किंवा कसं? मग तुम्ही आपल्या ऑडियन्सला सांगू शकता का, की कसं त्यांनी मोबाईल मॅनेज केला पाहिजे मुलांचा, की एवढ्या वयामध्ये एवढाच द्यायला पाहिजे किंवा असंच काही करू शकता? मोबाईल ही गोष्ट आहे, ही कंडिशनिंग म्हणून वापरता कामा नये. म्हणजे कसं? जेवत नाही म्हणून मोबाईल दिला. मी बिझी आहे, माझ्याकडे आता वेळ नाहीये, तर तू एका जागी बसला पाहिजे, म्हणून मी मोबाईल दिला. ओके. आणि असं करण्यापेक्षा थोडा रिइन्फोर्सर आणि बरोबर. एक असा नॉलेज गेनर, तर हं. गिव्हर म्हणून त्याचा उपयोग करता आला पालकांना तर फार उपयोगाचा आहे. मी नेहमी सांगते, की ऑटिस्टिक मुलांना मोबाईल न दाखवणं हा उपाय नाहीये किंवा टीव्ही न दाखवणं, स्क्रीन टाईम 0 करणं हा उपाय नाहीये आणि तसं करू पण नाहीये. पण हं. त्याचा सुंदर उपयोग कसे लिसनिंग स्किल्स डेव्हलप करताना कसा करता हां. येईल. म्हणजे एखादा मोटू पतलू किंवा छोटा भीम माझं मूल बघतंय, पण त्याच्या बरोबर बसून त्यावेळेस त्या आईने त्या गोष्टींबद्दलचं ज्ञान देणं, की तो काय बघतोय? "अरे, अरे, तो पळाला. अरे, तो खाली पडला. त्याने बघ हातात आंबा धरलाय." म्हणजे ज्याला आपण एक क्रिकेट बघताना कशी कमेंट्री असते हो, आपली, हो. लाईव्ह कमेंट्री चालू असते, ती आपण एन्जॉय करतो. तसं ते मूल शिकत जातं. म्हणजे इट डझंट ओन्ली बिकम्स अ वन वे कम्युनिकेशन. देन हां. मदर ऑर फादर सिट्स किंवा आई किंवा बाबा बाजूला बसतात. आजी बाजूला बसते तो मोबाईल बघत असताना आणि त्याच्याबद्दलची एक कमेंट्री म्हणजे देअर आर सुपर्ब टेक्निक्स दॅट वी हॅव डेव्हलप्ड ॲट हो. अरुला, की मोबाईल किंवा स्क्रीन टाईम 0 हा उपाय नाही. ते सगळे म्हणतात इट शुड बी 0. हां. म्हटलं नो. आज 0 करू नका. त्यातूनही ज्ञान मिळतंच आहे. त्यातूनही अनुभव वाढतोच आहे. तो देऊया ना आपण. पण तो किती द्यायचा आणि कसा द्यायचा ते आधी तिथे येईल. आणि मग तो हं. एक असा मॉन्स्टर किंवा एखादा राक्षस म्हणून राहणार नाही किंवा तो त्रास म्हणून डोक्याला तापदायक होणार नाही. त्याचबरोबर तो एक काय म्हणतात ज्ञानवर्धन ज्याला नॉलेज गेनर त्याचा बाळाला काहीतरी शिकवतोय, त्यातून काहीतरी वाढतंय. त्याचं ज्ञान वाढतंय, त्याचा अनुभव वाढतोय. अशा पद्धतीचं काहीतरी सुंदर अमाल्गमेशन ज्याला आपण म्हणतो, त्याचं हं. आपल्याला साध्य करता येईल. बरोबर. एकदम चांगलं सांगितलं. म्हणजे हे सगळ्यांनी करायलाच पाहिजे आणि मला वाटतं खूप कमी जण असतील, की ज्यांना ही आयडिया पण असतं, की आपण असं करू शकतो.
कारण बरेच पालक ते आजकाल नाही करत. तुम्ही जसं म्हणतात, की फक्त एक त्यांना डिस्ट्रॅक्ट करतोय म्हणून मुलगा त्याला दिला, की तू आपला तुझं बघ म्हणून. तसंच वापरतात. मग आता ही जी ऑटिझममध्ये मुलं असतात, तर मग त्यामध्ये त्यांचं वर्तन कसं इतर नॉर्मल लोकांपेक्षा वेगळं दिसतं आपल्याला? मी सांगितल्याप्रमाणे त्यांचे निगेटिव्ह बिहेवियर्स जे असतात, जर हां. थर्ड सिम्प्टम मी बोलले, की प्रेझेन्स ऑफ रिपिटेटिव्ह बिहेवियर्स ऑर निगेटिव्ह बिहेवियर्स, बरोबर, ते त्यांना वेगळं हे करतात. ते बरोबर, हे जेव्हा गोष्टी आहे, की मूल बोलत नाही, तर आपोआपच ते वेगळं गेलं, जे बरोबर. मिक्स होत नाहीये इतर मुलांबरोबर. शाळेत घातल्यानंतर आता शाळा हा फार महत्त्वाचा विषय आहे, हो, त्याच्याबद्दल आपण बोलायचंच आहे. बरोबर. तर शाळेत घातल्यावर म्हणा किंवा एखाद्या गेट टुगेदरमध्ये म्हणा किंवा एखाद्या ज्याला म्हणतो जिथे सगळी मुलं एकत्र आलेली आहेत अशा कार्यक्रमांमध्ये वगैरे ही मुलं का वेगळी होतात? कारण त्यांच्यामध्ये इनेटली ते मिक्स होण्याचं ज्याला म्हणतो की क्वालिटी म्हणा किंवा कपॅसिटी, कॅपेबिलिटी ती नसते. ओके. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे लॅक ऑफ स्पीच. बोलत नाही मूल. हं. दुसरी गोष्ट म्हणजे ते मिक्सअप मिंगल होत नाहीये. मिंगल होणं म्हणजे एक एकत्र. हसत-खेळत त्यांच्याबरोबर मिक्स होत नाहीये. आणि तिसरं म्हणजे बिहेवियरल जे बिहेवियर्स असतात, त्याचा फार त्रास होतो पालकांना. ओके. बिहेवियर्स ज्याला म्हणतो. म्हणजे सतत मूल तुमच्या समोर आणि सतत हातवारे करताय. हं. सतत काहीतरी वेगळं कॉर्नर गेजिंग करताय किंवा ज्याला ओके. आपण ज्या म्हणजे आपण ज्या समाजामध्ये ज्यांना ह्याच्याबद्दल ज्ञान नाहीये, अशी माणसं जेव्हा अशा बाळांना बघून वेडसर किंवा असे काही लेबल्स लावतात ओके. किंवा "अरे, ह्याला काही कळत नाही, हा वेडसर वाटतो." तेव्हा विचार करा त्या पालकांना म्हणजे त्या आईला स्पेशली किती त्रास होत असेल. म्हणजे कुठेही घेऊन जा, त्याचं अचानक ओरडणं, अचानक उड्या मारायला लागणं किंवा एका जागी स्थिर न बसणं किंवा काहीतरी सेल्फ हार्मिंग करणं, दिसऱ्यांना त्रास देणं, स्वतःला त्रास करून घेणं, अशा गोष्टी जेव्हा त्याला वेगळं पाडतात इतर मुलांपेक्षा, तेव्हा ते आपोआपच वेगळं दिसायला लागतं. आणि हं. त्याच्यामुळे आईच मग हळू-हळू काय होते, एक बिहेवियर आईचं पण एक कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझम बनली जाते. एक हे होतं, की जाऊ दे ना, मीच मागे राहते. मीच जात नाही कुठे. हं. मग ते लग्न समारंभ म्हणा, वाढदिवसाच्या पार्ट्या म्हणा किंवा अजून कुठले गेट टुगेदर्स, कुठले कार्यक्रम असो, ती अव्हॉइड करायला लागते. आणि बरोबर. त्यातून मग हा प्रॉब्लेम अजून वाढत जातो. म्हणजे ही हं. अशा पद्धतीचं इट इज आय ऑल्वेज कॉल इट ॲज अ व्हिशियस सायकल. हे नाही करत, मिक्सअप होत नाही, म्हणून त्याला लांब ठेवतो. त्याला लांब ठेवतो म्हणून तो परत मिक्सअप व्हायला शिकत नाही. म्हणजे असे ते दुष्टचक्रात आपण की पूर्ण हं. कुटुंब अडकलं जातं. बरोबर. त्याच्यावर काम करणं खूप आवश्यक आहे. मग आता जे तुम्ही सांगितलं, की लोकांना असं वाटतं, की तो म्हणजे हा काय थोडा वेड्यासारखा वागतोय का? किंवा हा थोडासा वेगळा आहे. मग त्यामध्ये इंटेलिजन्सचा काय फरक आहे का? की आपले नॉर्मल मुलं मुलं आणि हे जे ऑटिझमची मुलं त्यामध्ये इंटेलिजन्समध्ये डिफरन्स असतो? कसं असतं बऱ्याचदा एक्झिस्टिंग कंडिशन्स असतात. म्हणजे ऑटिझम पण आहे, पण त्याच्याचबरोबर डाउन सिंड्रोम पण आहे. ओके. म्हणजे ज्याला आपण मतिमंदत्व पण आहे किंवा इंटेलेक्चुअल डिसेबिलिटी ज्याला आय-डी म्हणतो आपण ते पण आहे. आता आपण विचार करूया प्युअर ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर, प्युअर ऑटिस्टिक चिल्ड्रन हां. ज्याला आपण बरोबर. म्हणतो. आय एम रिअली टेलिंग यू स्वानुभवावरून सांगते. ओके. दीज चिल्ड्रन आर सुपर्बली गिफ्टेड. दे आर स्पेशली गिफ्टेड. अत्यंत चाणाक्ष असतात. ओके. पण आता देअर इज कॉल्ड ॲज सुडो रिटार्डेशन. म्हणजे त्यांना सुडो म्हणजे खोटं, रिटार्डेशन म्हणजे मतिमंदत्व. त्यांच्या त्या बिहेवियर्सना त्याला एका ऑटिझमला राइट डिरेक्शनमध्ये, पर्टिक्युलर एका राइट डिरेक्शन, योग्य डिरेक्शनमध्ये, योग्य अप्रोचने जेव्हा ट्रीट केलं जात नाही किंवा नर्चर केलं जात नाही, तेव्हा सुडो रिटार्डेशन सारखी पद्धत येते, की आपल्याला मूल काहीच गेन करत नाही ओके. किंवा ही इज नॉट प्रोग्रेसिंग. अकॅडमिक्समध्ये शाळेत सेटल होत नाहीये किंवा काय. कारण थोडंसं ज्ञान असणं किंवा बाळांना नर्चर कसं करावं, व्हॉट इज द राइट डिरेक्शन हे माहीत असणं गरजेचं आहे. त्यामुळे मतिमंदत्व असं वरकरणी दिसतं. पण नो, दीज चिल्ड्रन आर इंटेलिजंट. दे आर स्पेशली गिफ्टेड. म्हणजे बऱ्याचदा असं होतं, की मी नेहमी सांगते, की एक उदाहरण, एक अनुभव मी नेहमी शेअर करते. म्हणजे जो मला काही वर्षांपूर्वी आला होता, की असंच एक पालक होते, आई-वडील आणि आपल्या 6 वर्षाच्या मुलाला मला क्लिनिकमध्ये दाखवायला आले होते. तर दाखवताना काय झालं, ते बोलता-बोलता ही वॉज व्हेरी एक्स्ट्रीमली हॅपी, हो. की माझा मुलगा खूप हुशार आहे आणि
म्हटलं कसं काय सांगा ना जरा. ही एक हुशार तो एका जागी बसला. ही वॉज ऑटिस्टिक चाइल्ड. तो ऑटिस्टिक होता, पण एका जागी बसला ना मॅडम की 200 पीसेसचे पझल्स तो सॉल्व्ह करतो. 2 तास हलत नाही. 200 पीसेसचे पझल्स. त्यांचा ब्रेन इज वायर्ड इन सच अ पीसेस पझल्स सॉल्व्ह करतो, हलत नाही अजिबात. आणि अजून अशा अनेक गोष्टी आहेत की तो ते करू शकतो. म्हणजे पझल सॉल्व्हिंग म्हणा किंवा क्रिटिकल थिंकिंग म्हणा किंवा समथिंग प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ह्या गोष्टी करू शकतो. मी त्यांना एक गोष्ट विचारली की ठीक आहे, खूप आनंद आहे की तुमचं मूल एवढं हुशार आहे, हे करू शकतं. पण मला सांगा आता तो 6 वर्षाचा आहे आणि तो बोलत नाही. म्हणजे देयर इज लिमिटेड स्पीच आहे त्याचं. जर या बाळाला मी हातामध्ये 10 रुपयाची नोट दिली आणि त्याच्याबरोबर एका दुकानापर्यंत गेले आणि मी बाहेर उभी राहील आणि म्हटलं की बाळा जा तुझ्या आवडीचं ते चिप्स आहेत ना ते घेऊन ये खायला, वेफर्स तुला आवडतात, लेज वगैरे घेऊन ये, तुला जे हवं ते घेऊन ये जा. तर हा तुमचा मुलगा स्वतः त्या दुकानात जाऊन आपल्या आवडीचं ते लेज घेऊन त्या दुकानदाराला सांगून इसका कितना पैसा, याचे किती झाले म्हणून ते चिप्स घेऊन त्याला 10 रुपये देऊन ते तो घेऊन परत येईल का स्वतः? तर वडील म्हणाले की नाही ते त्याला जमणार नाही, तेवढा इंडिपेंडंट नाही येतो, त्याला सपोर्ट लागतो या गोष्टींचा. ओके. तर इथे माझं म्हणणं की ही बाळं स्पेशली गिफ्टेड आहे इन सर्टन वेज. पण त्यांच्या डे टू डे लाईफमध्ये, डे टू डे दैनंदिन जीवनामध्ये त्यांना स्वावलंबी करणं इट्स अ बिग टास्क फॉर पेरेंट्स. म्हणजे सेल्फ डिपेंडंट करणं, स्वतःच्या पायावर उभं करणं ही मोठी जबाबदारी आहे. बरोबर. छोट्या छोट्या गोष्टी, किती उदाहरण सोपं होतं ना, मी एखादे चिप्स आणि वेफर्स विकत घ्यायचं, पण तेही ते बाळ करू शकत नाही. इथे इट इज लॅकिंग. तर ज्यावेळेस की म्हणतो ते गिफ्टेड आहेत, पण त्यांना नर्चर करताना सेल्फ डिपेंडन्स आणि वर्बल कम्युनिकेशन ज्याला म्हणतो, बोलून भाषा, स्पीच आणि सेल्फ डिपेंडन्स एकाच वेळेस डेव्हलप करणं गरजेचं आहे, की ज्यामुळे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, म्हणजे एखादा प्रॉब्लेम आला तर तो सॉल्व्ह कसा करायचा, छोट्या छोट्या वयाचं ते काय म्हणतात त्याला, बाटलीचं झाकण उघडं आहे, 5 वर्षाचं मूल आहे, बाटलीचं झाकण उघडं आहे, धक्का लागला आणि बाटली सांडली, पाणी पडलं, आई बघेल, आई ओरडेल, हे मलाच येतं. प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला काय जातं स्वतःच, कुठेतरी फडकं मिळतंय का बघतंय, गपचूप येतं ते बाळ, फडक्याने पुसून टाकतं, सगळं पुसून साफ, आता काही कोणाला कळणार नाही, मी केलंच नाही. म्हणजे काय प्रॉब्लेम सॉल्व्हिंग हे डेव्हलप करणं, त्या वयात जे जे योग्य उचित आहे ते. नंतर ऑब्झर्वेशन, अलर्टनेस टुवर्ड्स द सराउंडिंग, माझ्या आजूबाजूला काय चाललंय, आई बाबा काय बोलताय, दारावरची बेल वाजलीये, कोण आलंय, किंवा फोन वाजला, अरे व्हिडिओ कॉल चाललाय आजी आजोबांचा, मला पण बोलायचंय आजीशी. हा जो अलर्टनेस आहे, किंवा कुकरच्या शिट्टी वाजतीये जाऊन बघणं, नळ चालू आहे तो आवाज कळणं, याला म्हणतात अलर्टनेस टुवर्ड्स द सराउंडिंग. ऑडिटरी सराउंडिंग मी म्हणते ते डेव्हलप होणं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डिसिजन मेकिंग. त्या वयात अगदी 5 वर्षाच्या बाळाकडे सुद्धा डिसिजन घेण्याची ताकद असली पाहिजे, की कुठल्या सिच्युएशन मध्ये मी काय डिसिजन घ्यायचं. असं केलं तर डेफिनेटली दे आर गिफ्टेड चिल्ड्रन. ते खूप खूप पुढे जातील आयुष्यात आणि जातात. आता मॅडम कसं आहे की आता समजलंय का त्याला की त्याला ऑटिझम आहे, तर मग पुढची प्रोसेस काय असते, म्हणजे डायग्नोसिस कसं करतं त्याचं? सगळ्यात आधी ज्यावेळेस तुम्हाला अशी शंका येते की माझं बाळ ऑटिझम स्पेक्ट्रमवर आहे का, तर पहिली व्हिजिट जे डायग्नोसिस म्हणतात ते न्यूरो डेव्हलपमेंटल पीडियाट्रिशियन करतात, जे स्पेशलाइज्ड असतात. पीडियाट्रिशियन पण त्यांनी स्पेशलाइज्ड असतात या पर्टिक्युलर विषयामध्ये. आणि त्याच्यानंतर मग एकदा डायग्नोसिस झालं की ऑटिझम आहे या बाळाला किंवा काय, त्याच्यानंतर मग लिस्ट ऑफ थेरपीज रेकमेंड केल्या जाते. आता या थेरपीज कोणते, त्याला नर्चर करायला, त्याला डेव्हलप करण्यासाठी. त्यातल्या काही बेसिक थेरपीज आहेत ज्या आहेत ऑक्युपेशनल थेरपी, जे बाळाला सेल्फ डिपेंडंट करण्यासाठी सजेस्ट केलेली असते. स्पीच थेरपी आहे, त्याच्यामध्ये बिहेवियर थेरपी आहे, त्याच्यानंतर ABA थेरपी आहे, अशा काही आहेत. आणि त्याचबरोबर
मी जगभरातल्या आयांच्या कॉन्टॅक्टमध्ये असते. त्यामुळे जेव्हा एखादी नवीन आई कुठल्याही देशातून, नवीन देशातून माझ्याशी बोलत असते इथून-तिथून, तेव्हा प्रत्येक देशाची पण अशी काहीतरी एक थेरपी डेव्हलप झालेली असते, ज्याला अप्रोच म्हणतो. असे बरेचसे अप्रोचेस आहेत, जे ऑटिझमवर डेव्हलप होतात. पण या मेन थेरपीज आहेत, ज्यांना आपण ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी, बिहेवियरल थेरपी म्हणतो, ABA म्हणतो, त्या रेकमेंड केल्या जातात. आता आपल्याला विचार करायचा आहे, की या थेरपीजने अगदी परफेक्ट रिझल्ट्स मिळतात. मूल ऑटिझम झोनमधून बाहेर येतं. ते अगदी खूप छान डेव्हलप होतं का? तर सॅडली स्पीकिंग, जे आपण त्याला म्हणतो, थोडंसं दुर्दैवाने सगळ्याच मुलांमध्ये आपल्याला त्याचे रिझल्ट्स दिसत नाहीत. म्हणजे इथे आता जाणून घेणं गरजेचं आहे, की जर सगळ्याच मुलांमध्ये, ऑटिस्टिक मुलांमध्ये जर या थेरपीज मला अशा सुंदर फॅब्युलस रिझल्ट्स देत नसतील, ओके, त्यांना मर्ज करायला, म्हणजे सोसायटी बरोबर, समाजात पूर्णपणे छान मर्ज करायला, सेल्फ डिपेंडंट करायला जर कुठेतरी कमी पडतायत, तर मग त्याचं कारण काय आहे हे शोधणं गरजेचं आहे. मग इथे तुला आता मी एक प्रश्न विचारते स्वप्नी, त्याचं उत्तर तू मला दे. समज की 2 बाळांचा जन्म झाला, दोघा बाळांचा. बरोबर. त्यातलं एक बाळ आहे ते आंधळ आहे, म्हणजे ब्लाइंड आहे, कॅनॉट सी, दिसत नाही त्याला. बरोबर. दुसरं बाळ जे जन्मलंय ते बहिर, ज्याला ऐकू येत नाही. आता मला सांग, जेव्हा ही दोन्ही बाळं मोठी होती, तर त्यातलं कुठलं मूल तुझ्या माझ्यासारखं बोलायला लागेल? ऑब्व्हियसली जो आंधळ आहे तो. अगदी बरोबर. जे मूल आंधळ आहे, जे ब्लाइंड आहे, ज्याला दिसत नाहीये, ते छान बोलायला लागेल आपल्यासारखं. थोडासा इथे तिथे डिले असेल, पण ते बोलायला लागेल. आपण किती आंधळी माणसं पाहतो ना आजूबाजूला, की सक्षमपणे ते कॅरी देमसेल्व्स, छान बोलतात, छान गोष्टी करतात आणि ऑल. पण जे ऐकू शकत नाही, ते बोलत नाही, ते बोलू शकणार. याचाच अर्थ काय, हे उदाहरण काय दाखवतं तुम्हाला, की इन ऑर्डर टू डेव्हलप गुड स्पीच, छान स्पीच, भाषा आणि कम्युनिकेशन जर डेव्हलप करायचं असेल, तर व्हिज्युअल सेन्स प्लेज नेग्लिजिबल रोल. त्याचा जो रोल आहे, त्याचं जे काम आहे, ते फार कमी आहे. व्हिज्युअल सेन्सचं, बघण्याचं, दृष्टीचं. सगळ्यात महत्वाचं काम काय करतं, कोण करतं, तर आपले कान, आपले ज्याला अंतेंद्रिय म्हणतो, कॉक्लिया म्हणतो, जेव्हा हिअरिंग सेन्स, लिसनिंग सेन्स, तो महत्वाचा आहे. मगाशीच मी एक्सप्लेन केलं हिअरिंग आणि लिसनिंग मधला फरक. लिसनिंग म्हणजे ऐकून समजणं आणि रिस्पॉन्ड करणं, ह्याला लिसनिंग म्हणतो. तर ते डेव्हलप होणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. हा मुद्दा पटला तुला पहिला? ठीक आहे. आता आपण आपल्या बाळांबद्दल बोलूया. आपली बाळं म्हणजे जी बाळं ऑटिझम स्पेक्ट्रमवर आहेत. ही जी बाळं असतात ती इनेटली, म्हणजेच जन्मताच किंवा त्याच्या प्रोग्रेसिव्ह एजमध्येच खूप छान व्हिज्युअल सीकर्स बनतात. व्हिज्युअल सीकिंग म्हणजे काय, की जगाशी कनेक्ट होण्यासाठी ते त्यांच्या दृष्टीचा उपयोग जास्त करतात. याचा अर्थ काय, की तू बघतोस ही मुलं एका जागी स्थिर बसत नाही. सतत कुठल्या गोष्टीला स्पर्श करण्याची त्यांची इच्छा असते. त्यांचा जो आय कॉन्टॅक्ट आहे तो स्टेबल नसतो, तो सतत फ्लिकरिंग असतो, एका जागी स्थिर बघत नाही, सतत बिरबिरता असतो. या सगळ्या गोष्टी काय दाखवतात, की त्यांचं व्हिज्युअल सीकिंग हे जास्त आहे. तर दे आर डिपेंडंट ऑन व्हिज्युअल्स मोर. कळलं? हा दुसरा मुद्दा जो ऑटिस्टिक मुलांबद्दल मी सांगितला. आता आपण बोलूया या थेरपीज ज्या सध्या चालू आहेत. ऑक्युपेशनल थेरपी म्हणा, स्पीच थेरपी म्हणा, बिहेवियरल म्हणा, ABA म्हणा, आणि अजून जगभरातल्या अनेक थेरपीज. या सगळ्यांना मी एकत्र करते आणि एकाच पोत्यात टाकते. त्याचा अर्थ आहे, त्याला नाव देते कन्व्हेन्शनल थेरपीज फॉर ऑटिझम. आय विल कीप देम अंडर वन रूफ, कन्व्हेन्शनल थेरपीज फॉर ऑटिझम. आता यातले जे एक्सपर्ट्स आहेत त्यांनी काय विचार केला, की बाळ ऑलरेडी खूप छान व्हिज्युअल सीकर आहे, ही इज अ व्हेरी गुड व्हिज्युअल सीकर. तर आपण असा अप्रोच डेव्हलप करूया की ज्याने त्याचं व्हिज्युअल लर्निंग खूप चांगलं फॉस्टर होईल आणि तो व्हिज्युअल लर्निंग थ्रू डेव्हलप होईल, चांगला वाढेल, शिकेल, मर्ज होईल, जे काही प्रोग्रेस करेल ते सगळं करेल. आणि म्हणून या सगळ्या थेरपीज अशा पद्धतीने फॉर्म झाल्या. म्हणून आता ज्या
आया आता बघतायत, काही मदर्स आहेत ज्या बघतायत ही थेरपी, ज्यांना ऑलरेडी माहिती आहे की ज्यांची या थेरपीज कशा होतात किंवा कशा कॅरी आउट केल्या जातात, त्यांना बरोबर त्या रिलेट करू शकतील. आणि बाकीच्यांना माहीत नाहीये त्यांना मी आज सांगते की या कशा होतात, की देयर इज अ क्लिनिकल रूम, म्हणजे क्लोज रूम असते, कळलं का? खोली जे आपण क्लिनिकल रूम म्हणतो तशी. आणि देर आर टेबल टॉप ऍक्टिव्हिटीज विच आर कॅरीड आउट. म्हणजेच काय, देर इज इमेन्स यूज ऑफ फ्लॅश कार्ड्स. असे फ्लॅश कार्ड्स मुलांना दाखवले जातात. म्हणजे ब्रश करतानाचा फ्लॅश कार्ड, मूल उडी मारताय त्याचा फ्लॅश कार्ड, आंब्याचा फ्लॅश कार्ड, अजून दुधाचा पेला फ्लॅश कार्ड, एवढंच नाही तर आईचा फोटो आणि बाबांचा फोटो त्याचे पण फ्लॅश कार्ड. म्हणजे एक्सटेन्सिव्हली त्यांना ते फ्लॅश कार्ड दाखवले जातात. त्याचबरोबर सॉर्टिंग, मॅचिंग, म्हणजे लाल रंग एकत्र करा, पिवळा बाजूला करा, हिरवा बाजूला करा, ब्लॉक बिल्डिंग करा, पझल सॉल्व्ह करा. एका जागी बसून त्यांची ती थेरपी कॅरी आउट केली जाते, ज्याला सेशन्स मध्ये ती कॅरी आउट केली जाते. या थेरपीचे सेशन्स असतात. एक सेशन साधारण अर्धा तास ते 1 तासापर्यंत चालतं. अशा पद्धतीचे सेशन्स दिले जातात त्या मुलांना, की त्यांना कंपल्सरीली एका जागी बसवून त्यांचा टॉलरन्स वाढवून, सिटिंग टॉलरन्स त्या दिल्या जातात. बरोबर. ॲज अ रिझल्ट काय होतं, त्यांचं व्हिज्युअल लर्निंग टू सम एक्सटेंट डेव्हलप होतं काही अंशी, की मूल बसायला लागतं थोडंफार, मुलं लक्ष काही ऍक्टिव्हिटीज करायला लागतं. पण याचा परिणाम काय होतो, की जे सगळ्यात इम्पॉर्टंट माझा सेन्स होता, ज्याला म्हणतो आपण सेन्स ऑफ लिसनिंग, तो डेव्हलप होत नाही मुलांचा. कारण इट इज कॉल्ड ॲज अननॅचरल अँड कंपेल्ड व्हिज्युअल सिकिंग. जे तुम्ही देताय मुलांना, कंपेल्ड आहे हे. त्यांचा सगळा फोकस व्हिज्युअल्सवर जाते. आणि लिसनिंग म्हणजे ज्याला आपण म्हणतो ऐकणं, हा धाकटा भाऊ, याला ऑपॉर्च्युनिटीजच मिळत नाही. मोठा भाऊ जो विजन आहे, दृष्टी आहे, सगळं मोठी ताई घेऊन टाकते. आणि धाकट्या भावाला म्हणजे ज्या हिअरिंग सेन्सला, लिसनिंग सेन्सला संधी मिळत नाही डेव्हलप व्हायची. मग हे मूल सुंदर स्पीच, सुंदर भाषा, कम्युनिकेशन डेव्हलप कसं करेल? आणि जोपर्यंत छान भाषा डेव्हलप होत नाही, छान स्पीच डेव्हलप होत नाही, तोपर्यंत सगळे प्रॉब्लेम्स जे आपल्याला दिसतात, बिहेवियरल प्रॉब्लेम्स, त्यांचे अकॅडमिक प्रॉब्लेम्स, सोशल इश्यूज, ते रिझॉल्व्ह कसे होतील? आणि रूट कॉज काय आहे? यातलं सगळ्यात महत्वाचं कारण काय आहे? देर इज नो कम्युनिकेशन. बोलत नाहीये म्हणून. आणि बोलत का नाहीये? कारण ते नीट ऐकत नाहीये. हे सगळं असा प्रकार होतो. आणि मग म्हणून मुलं या थेरपीजने डेव्हलप होतात, पण कशी? ॲज अ रोबॉट. मग आपण ठरवायचे की आपल्याला रोबॉट्स डेव्हलप करायचे का छान हसणारं, खेळणारं, ज्याला म्हणतो आपण भांडणारं, वाद घालणारं, आईचं न ऐकणारं, मध्ये मध्ये थोडं थोडं खोटं बोलणारं, हे अशा पद्धतीचा लाईव्हली डेव्हलपिंग चाइल्ड वी वॉन्ट टू डेव्हलप. आणि मग यासाठी अप्रोच असा असावा, असलाच पाहिजे जो कम्प्लिटली लिसनिंग स्किल्सवर डेव्हलप आहे किंवा लिसनिंग स्किल्सवर बेस्ड आहे. अ चाइल्ड हु इज अ गुड लिसनर इव्हेंच्युअली बिकम्स अ गुड स्पीकर. दिस इज द रील ऑफ थंब. हा नियम आहे. जे मूल छान ऐकतं तेच पुढे जाऊन छान बोलू शकतं. आणि म्हणून आता मला सांगण्याचा अभिमान वाटतो की अरुला फॉर ऑटिझम, अरुला हा असा अप्रोच आहे जो एका स्पीच लँग्वेज थेरपिस्टने डिराईव्ह केलेला नसून फक्त तो एका समर्थ आईने डेव्हलप केलेला आहे. आपल्या बाळाला डेव्हलप करताना की नक्की मला काय मिळवायचंय, मला डेव्हलप कसं करायचंय माझ्या बाळाला. आणि ऑटिझम ही अशी कंडिशन आहे की इफ यू नर्चर इन द राईट डिरेक्शन, इन द राईट अप्रोच, फॅन्टॅस्टिक रिझल्ट. बरोबर. अशा गोष्टी आहेत. म्हणून लिसनिंग स्किल्स बेस्ड डेव्हलप्ड अप्रोच डेव्हलप केला गेला अंडर अरुला. हा झाला पहिला इश्यू. आणि दुसरं जे लिमिटेशन आहे या थेरपीचं, इट इज क्लिनिशियन ओरिएंटेड अप्रोच. क्लिनिशियन म्हणजे ती थेरपिस्ट डिसाईड करते की आज मला गोल्स काय आहेत माझ्यासमोर, गोल्स ठरवते बाळासाठी त्या. बरोबर. हे माझे टार्गेट्स आहेत, हे माझे गोल्स आहेत, ते मला अचीव्ह करायचे या सेशनमध्ये. आणि त्या पद्धतीने ती आखणी करते त्या सेशनची. इट बिकम्स क्लिनिशियन ओरिएंटेड अप्रोच, थेरपिस्ट ओरिएंटेड अँड नॉट द चाइल्ड ओरिएंटेड अप्रोच. Whereas when I define Arula,
when I define Arula for autism, it is a mother-centered but बरोबर. child-directed approach. इथे मी नेहमी 2 स्टेटमेंट्स फार क्लिअरली सांगते, की व्हेन यू वॉन्ट टू नर्चर, तुम्हाला जर बाळाला नर्चर करायचं आहे ऑटिस्टिक बेबीला, तर 2 मुद्दे लक्षात ठेवा. होम इज द बेस्ट थेरपी सेंटर. आपलं जे घर आहे बाळाचं, ते सगळ्यात बेस्ट थेरपी सेंटर हो. या जगातलं. आणि सेकंड स्टेटमेंट, मदर्स आर द बेस्ट थेरपिस्ट फॉर देअर चाइल्ड. एक बरोबर. आई आपल्या बाळाची सर्व काय म्हणतात सक्षम, सर्वात सक्षम आणि बेस्ट अशी थेरपिस्ट आहे. फक्त तिच्याकडे काय नाहीये, 2 गोष्टी. एक म्हणजे ज्ञान, नॉलेज, आणि दुसरा कॉन्फिडन्स. या 2 गोष्टी तिला मिळाल्या. राईट बरोबर. नॉलेज मिळालं, ज्ञान मिळालं, सगळ्या गोष्टी अगदी छान डेव्हलप होतात. तर तुला लक्षात आलं हो. की या काही करंट कन्व्हेन्शनल थेरपीज आहेत, यांचे हे लिमिटेशन्स आहेत. तर आता दुसरा लिमिटेशन बद्दल मी बोलेन, ते म्हणजे या थेरपिस्ट क्लिनिशियन ओरिएंटेड असल्यामुळे, थेरपिस्ट ओरिएंटेड असल्यामुळे बोलण्याची जी अर्ज असते किंवा जी हो. उत्सुकता असते बाळाची, ती ते डेव्हलप करत नाही. देर इज नो अर्ज ऑफ कम्युनिकेशन गेट्स इवोक्ड इन द चाइल्ड. अर्ज उत्पन्न होणं फार गरजेचं आहे. आता मला सांग स्वप्नील, आपण किती लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये दर दिवशी येत असतो ना? हो. आपले नातेवाईक म्हणा, आपले मित्रमंडळी म्हणा, आपले कलिग्स म्हणा, आपल्या ऑफिसमधली माणसं म्हणा, आपण बरोबर. इतक्या लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो. पण विथ सम पीपल, काही जणांबरोबर आपला कॉन्टॅक्ट, आपलं बॉन्डिंग खूप छान डेव्हलप होतं हो. आणि काही जणांबरोबर नाही नाही. होत. याला काय म्हणतात? याला म्हणतात युअर अर्ज. तुझ्या आतली जी ओढ आहे त्या पर्टिक्युलर माणसाबद्दलची, त्या पर्टिक्युलर व्यक्तीबद्दलची, हो. ती काम करते तुझा संवाद साधण्यासाठी. आणि ती अर्ज कधी डेव्हलप होईल बाळामध्ये? जेव्हा त्याला त्याच्या चॉईसची, त्याच्या आवडीची अशी थेरपिस्ट मिळेल तेव्हा. आणि मग जगातली कुठली थेरपिस्ट आईशिवाय हे बेस्ट काम करू शकेल मला सांग? कारण त्या आईकडे 2 शस्त्र आहेत. मी नेहमी याला शस्त्र म्हणते. तिचा आवाज आणि तिचा स्पर्श. जगातली सगळ्यात अगदी महागडी आणि सगळ्यात एक्सपर्ट अशी थेरपिस्ट सुद्धा या 2 गोष्टी रिप्लेस करू शकणार नाही. तर प्रत्येक आईने ठरवायचंय की जर मला माझ्या बाळाला या झोनमधून, ऑटिझमच्या ट्रेट्समधून, त्याच्या या डिव्हास्टेटिंग त्याच्या इफेक्ट्समधून जर बाहेर काढायचं असेल, तर येस, मलाच काम केलं पाहिजे. आणि तुला खरं सांगते, हार्डवर्क इज नॉट अ सोल्युशन, स्मार्ट वर्क इज द सोल्युशन. बरोबर. आपल्याला काय गधामजुरी करायची नाही, आपल्याला एक स्मार्ट वर्क करायचंय, अत्यंत बुद्धी वापरून आणि आपलं प्रेम वापरून. या 2 गोष्टी केल्या तर ते बाळ खूप सुंदर डेव्हलप होतं. बरोबर. थोडक्यात मला लक्षात आलं की ज्यात बाकीच्या थेरपीज आहेत, त्या ज्या क्लिनिकल अप्रोच आहेत, त्या एक अशा टेक्निकल किंवा जास्त ओरिएंटेड तशा आहेत. आणि अरुला जे आहे ते जास्त फॅमिली वाटतं, इमोशनल. इमोशनल, की ते असं वाटत नाही की हे चालू काहीतरी आहे किंवा हा सेशन चालू आहे. बरोबर ना? अगदी बरोबर. इमोशनल कोशंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मी नेहमी सांगते की सिम्पल इक्वेशन आहे. हॅपियर द मदर, हॅपियर द चाइल्ड, ग्रेट हो. प्रोडक्टिव्हिटी. आई आनंदी असली की बाळ आनंदी राहतं आणि खूप सुंदर रिझल्ट्स मिळतात. मग आई आनंदी कधी होईल? तिला काउन्सिलिंग सेशन्स देऊन, तिला प्रीचिंग्स देऊन, ॲडवाइसेस देऊन की असं कर, तसं कर, असं करा, तसं करा, हे करून ती होत नाही आनंदी. एक आई आनंदी कधी होईल मनापासून? जेव्हा ती बघेल दर दिवशी माझं बाळ काहीतरी नवीन करतंय, हो. दर दिवशी ते वाढतंय, काहीतरी मला नवीन नवीन सरप्राईज देतंय, हे बरोबर. जेव्हा तिला कळेल ना, तेव्हा दॅट मोटिवेशन, तिचं जे मनोधैर्य आहे, तिचं सामर्थ्य आहे, ते दिवसेंदिवस वाढत जाईल. बरोबर. हे लक्षात ठेव. बरोबर. तर मग आता हेच तुम्ही म्हटलं की बाळ काहीतरी करते, पण हा सर्वात म्हणजे डिस्टर्ब कुठं होतं माहिती लोक, की जेव्हा आई म्हणजे पर्टिक्युलरली बघायला गेलं तर आपल्या मुलाच्या शाळेत घेऊन जातात ना. शाळा ही अशी गोष्ट आहे जिथं इतर मुलं असतात, कदाचित ते नॉर्मल असतील, आणि आपला एखादा मुलगा आहे आईचा की जो असा ऑटिझममध्ये आहे, ऑटिस्टिक आहे, तर मग त्यावेळी तिला कुठेतरी वाईट वाटतं की कसं ऍडजस्ट करायचं होतं इथं. अगदी खूप माझ्या मनातला प्रश्न तू आता विचारलास की शाळेतली ॲडमिशन. इथे ना मला सगळ्यांना हे सांगायचंय की जर बाळ तुमचं 1-2.5 वर्षाचं आहे, 3 वर्षाचं आहे आणि त्याचे बरेच काही प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे ते बोलत नाहीये, ते मिक्स होत नाहीये,
ते एका जागी स्थिर बसत नाहीये, किंवा त्याचे लिसनिंग स्किल्सच मी म्हणेन की त्याचं ऐकणंच खूप छान डेव्हलप झालेलं नाही. बरोबर. तर अशा वेळेस खरंच सांगते, त्या आईने आणि त्या बाबांनी अट्टाहास करू नये शाळेत घालण्याचा. खरं सांगते ती, बिकॉज एज ऑफ स्कूलिंग या विषयावर तर माझं असं स्पष्ट मत आहे, माझं पर्टिक्युलरली, की मूल 5.5 वर्षाचं होईपर्यंत किंवा 6 वर्षाचं क्रोनॉलॉजिकल एज म्हणते, म्हणजे ऍक्च्युअल एज, शाळेचा अट्टाहासच करू नये. आता हा फार मोठा विषय आहे डिस्कशनचा, त्याच्यामध्ये मी फार शिरणार नाही. पण वेन इट कम्स टू चिल्ड्रन विथ ऑटिझम, सगळ्यात महत्वाचं काय असतं रे स्वप्नील, शाळेत घालायचं म्हटलं तर मी ठरवलं की बाबा माझ्या बाळाला शाळेत घालायचं, तर अशी कुठली गोष्ट असणं त्या बाळाकडे फार गरजेचं आहे की मग ही इज रेडी फॉर द स्कूल. तर जसं लिसनिंग सोशलायझिंग त्याला व्हायला पाहिजे. अगदी बरोबर. लिसनिंग तुझे बोललास ते ऐकणं, लिसनिंग हो. सगळ्यात बेसिक रिक्वायरमेंट आहे की ते मूल शाळेत गेलं की तिथे ज्या बाई बोलतात, टीचर जे बोलतीये, त्या हो. सिम्पल कमांड्स, इन्स्ट्रक्शन्स, नंतर सोशल ॲटमॉस्फिअरमध्ये हो. त्या गोष्टी एकत्रित ग्रुप ॲक्टिव्हिटीज करणं आणि बसणं हे महत्वाचं आहे. हो. जर त्या अजून स्टेजपर्यंत मध्येपर्यंत माझं बाळ आलेलंच नाहीये, तर मग हा अट्टाहास का? शेजारचीचा मुलगा जातो म्हणून, नणलेचा मुलगा गेला म्हणून, लोक विचारतायत म्हणून, किंवा मलाच एक उत्सुकता आहे की कधी एकदा बाबा 3 तासासाठी मी पाठवते शाळेत याला, माझ्यात थोडंसं शांतता माझ्या डोक्याला, असं पण असतं. चुकीचे नाहीये ते. यंग मॉम आहे, बरोबर. होतो तिला बाळ सांभाळणं काही सोपी गोष्ट थोड्या नाहीये. वेळासाठी बट स्पेक्ट्रमवर असलेलं बाळ सांभाळणं ही सोपी खायची गोष्ट नाहीये. ती खूप स्ट्रगल करतीये. त्यामुळे तिला शाळेत घालायचं. त्या अनेक कारणं असतात. पण इथे मला त्या आईला सांगायचंय की होल्ड ऑन, घाई करू नकोस. थोडे लिसनिंग स्किल्स त्याचे एज बरोबर. अप्रोप्रिएटली डेव्हलप होऊ. एकदा या गोष्टी करायला लागल्या ना, त्याचं ऐकायला लागलं ना मूल, की मग त्याचं स्काय इज द लिमिट. हो. मग त्याला कोणी अडवू शकणार नाही शाळेपासून. दुसरी गोष्ट, ऑटिझमवर स्पेक्ट्रमवर बाळ आहे तर त्याला स्पेशल स्कूलमध्ये घाला, असा काही बरोबर टीका आहे. असतो. मुळीच नाही. कुठल्याही ऑटिझम स्पेक्ट्रमवरच्या बाळाला स्पेशल स्कूलमध्ये घालण्यास माझा मनापासून विरोध. हे करायचं नाहीये. त्याला मेनस्ट्रीम म्हणजे ज्या रेग्युलर स्कूलिंग म्हणतो बरोबर. तेच महत्वाचे. थोड्याफार सहाय्याच्या मदतीने थोडं सहाय्य करून त्यांना. पण मी म्हटल्याप्रमाणे थोडी वेळ जी ठरवायची आहे त्यासाठी वेळ स्वतःला द्या हो. की नक्की वेळ योग्य कोणती आहे माझ्या बाळाला शाळेत घालण्याची. म्हणलं ते तयार आहे का माझं मूल याबद्दल. आणि डेफिनेटली होतं तेव्हा, जसे त्याचे लिसनिंग स्किल्स डेव्हलप होतात, एक स्टेज येते की तुला त्रास होत नाही डोक्याला बरोबर. की आज मी शाळेत पाठवतेय पण काय कंप्लेंट घेऊन माझं मूल घरी येईल. कारण ऍडमिशन देताना आजच्या जगात शाळा ऍडमिशन देतात, पण नंतर कंप्लेंट सुरू होतो की हे मूल ना जागेवर बसतच नाही, हे दुसऱ्यांना मारतं, हे आरडाओरडा करतं, बाकीची मुलं डिस्टर्ब होतात. मग मला सांग त्या आईला किती त्रास होईल हे ऐकून. रोज त्या भीतीने ती जाईल शाळेत आणायला त्याला की आज काय नवीन वाढवून ठेवलंय, आज काय नवीन कंप्लेंट आहे. आणि मग तसं असताना तिचं लक्ष त्याच्या ट्रीटमेंटवर, त्याला छान नर्चर करण्यात, त्याला डेव्हलप करण्याकडे लागेल का? मग दोन बाजूला कशाला, दोन दगडांवर पाय का ठेवायचा? आधी असा वेळ द्या की त्याचं छान ऐकणं डेव्हलप होतंय. ओके, बी युअर चाइल्ड बेस्ट थेरपिस्ट. स्वतः थेरपिस्ट बन, छान डेव्हलप कर त्याला, आणि मग आपोआप बाळ तयार होत आहे शाळेसाठी. मग भले तो 6 महिने घेईल, भले वर्षभराचा पिरियड घेईल, पण ते स्वतः तयार होईल त्यावेळेस त्याला शाळेत घाल. बरोबर. ठीक आहे. बरोबर. आता मॅडम आपण ह्या पॉडकास्टमध्ये बरंचसं काही डिस्कस केलं. म्हणजे हा टॉपिक इतका मोठा आहे की आपण 5-6 पॉडकास्ट घेतले तरी पण कमी पडतील. आणि आज एवढं इंटरेस्टिंग आहे आणि एवढ्या लोकांना गरजेचं आहे की लोक बघतील सुद्धा. पण आता मला ना जाता तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की जे आपल्या आता आई आहेत ज्यांची मुलं अशी ऑटिझममध्ये आहेत, तर मग त्यांच्यासाठी तुम्ही काय त्यांना मार्गदर्शन कराल ते मला जाणून घ्यायचं. 1-2 शब्दांमध्ये मार्गदर्शन थोडंसं कठीणच आहे, पण तरी मी सांगण्याचा प्रयत्न करते. बरोबर. ॲज अ मदर किंवा ॲज एक आई म्हणून जिचं बाळ स्वतः ऑटिझम स्पेक्ट्रमवर आहे आणि तिने अतिशय सक्षमपणे आपल्या बाळाला वाढवलंय आणि ब्युटिफुली डेव्हलप केलं, अशी आई आज तुमच्याशी बोलते स्वानुभवावर.
की मला माझ्या बाळासाठी ना कुठली सेपरेट सोसायटी तयार करायची नाही. म्हणजे काय, की मला माझ्या बाळाला एका ऑटिस्टिक सोसायटीचा मेंबर बनवायचं नाहीये, जे एकत्रित असते. वर्ल्ड इज ब्युटिफुल. हे जग खूप सुंदर आहे. जगात चांगली माणसं आहेत. मला फक्त माझ्या बाळाला असं सक्षम बनवायचं आहे, आपल्या पायावर उभं करायचं आहे, त्याला सर्वांगीण त्याचा विकास असा घडवून आणायचा आहे की तो इझिली, अगदी सहजपणे या जगाशी असा एकरूप होऊन जाईल. आणि या जगामध्ये नुसता एकरूप होणार नाही, स्वतःची प्रगतीही करत राहील. आणि खरंच सांगते, हे शक्य आहे. थँक्यू मॅडम. तुम्ही चांगला गाईड केलं लोकांना आपल्या, आणि खरंच तुमचे वर्ड इन्स्पायरिंग आहेत आणि लोकांना ऑडियन्सला आपल्या इन्स्पायर करतील. तर परत थँक्यू, तुम्ही आमच्या पॉडकास्टला आलात. आणि तुम्ही आम्हाला बोलवलं तिथे, मला इथे संधी दिलीत बोलायची. स्वप्नील, थँक्यू. मराठी पॉडकास्टला माझे खूप खूप धन्यवाद. मी खूप खूप आभारी आहे. थँक्यू मॅडम. श्रीराम. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. कारण जेवढे आपले सबस्क्रायबर वाढतील तेवढे चांगले चांगले गेस्ट आपण आपल्या चॅनलवर आणू शकतो. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाणून घ्या आपल्या लोकांच्या गोष्टी आपल्या मराठीत, फक्त आणि फक्त ते मराठी पॉडकास्टवर.